नमस्कार. तर मीर गोरेगावकरच्या या फेसबुक लाईव्हमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आय गेस आजचा चौथा एपिसोड आहे. फार चांगला उपक्रम आहे हा. पहिलं तर मी थँक्यू सांगू इच्छितो मी गोरेगावकर पेज, त्यांचे ॲडमिन्स साईनाथ अवसुरे. थँक्यू साई, थँक्यू व्हेरी मच मला ही संधी दिल्याबद्दल. फार चांगला उपक्रम चालवताय तुम्ही. रोज नवीन नवीन क्षेत्रातली लोक बोलवताय तुम्ही. फार छान. मी आता एक माझं स्वतःचं थोडंसं एक इंट्रोडक्शन देतो. माझं नाव डॉक्टर निखिल चुरी. 2001 पासून चिंचोली बंदर मालाड इथे माझा दवाखाना आहे. प्रायव्हेट प्रॅक्टिस आहे. कॉस्मेटिक डेंटिस्ट्री म्हणजे लोकांचं हसणं जे असतं, हसू जे असतं ते कसं नीट करता येईल, ते कसं छान करता येईल ह्याच्यात माझा इंटरेस्ट आहे. आणि 2001 पासून मी मालाडला आहे. तर आपण ओके वी विल स्टार्ट. आता कसं असतं की असं म्हटलं जातं की पेन कॅन बी फिजिकल अँड पेन कॅन बी मेंटल, बट वेन इट्स बोथ इट्स डेंटल. आता मी बरं डेंटिस्टला लाईव्ह बघायला लोक कितपत, कारण डेंटिस्ट म्हटलं की एक भीती असते. डेंटिस्टची भीती वाटते, मलाही वाटते. मी डेंटिस्ट असून सुद्धा मला डेंटिस्टकडे जायला भीती वाटते. ते नॅचरल आहे. पण मी ट्राय करीन की मी तुम्हाला बोर नाही करणार. खूप मोठे मोठे शब्द, अवघड शब्द, अवजड शब्द वापरून बोर करणार नाही. अँड आय विल ट्राय अँड कीप इट ॲज लाईट ॲज पॉसिबल. ओके. सो सांगितल्याप्रमाणे की पेन कॅन बी फिजिकल, पेन कॅन बी मेंटल, बट वेन इट्स बोथ इट्स डेंटल. म्हणजे दाताचं दुखणं असतं ना, हे शारीरिकरित्या आणि मानसिकरित्या आपल्याला अगदी लुळपांगळं करून टाकतं. म्हणजे काही आपल्याला सुचत नाही असा प्रकार असतो तो. त्याच्यामुळे दाताचा प्रॉब्लेम झाला की आपल्याला खूपच प्रॉब्लेम होतो. मग आपण काय करायचं, तर आपण काळजी घ्यायची असते. आता मी काय करणार आहे, आजचं जे लाईव्ह आहे ते मी 2 सेक्शन्स मध्ये डिवाइड करणार आहे. एक तर एक जनरल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग ओरल केअर, म्हणजे दातांची काळजी कशी घ्यायची, म्हणजे अगदी लहानपणापासून ते मोठ्यापर्यंत. आणि एक भाग असणार आहे की आजच्या काळात, लॉकडाऊनच्या काळात, कोविडच्या काळात आपण काय करायचंय, काय नाही करायचंय त्याच्याबद्दल सांगणार आहे मी. आता आपण येऊया एक जनरल अवेअरनेसकडे. मग तो कुठून चालू होतो, आपला जो डेंटल अवेअरनेस असतो तो कुठून चालू होतो, तर आपण प्रेग्नन्सी पासून चालू करूया. कारण प्रेग्नन्सीमध्ये काय होतं की हिरड्यांचे विकार आणि दातांचे विकार ह्याचं प्रमाण जरा जास्ती असतं. आता त्याला बरीच कारणं आहेत. एक तर हॉर्मोनल इम्बॅलन्स होत असतात. आपले हॉर्मोन्स जे असतात ते वरखाली होत असतात. बऱ्याच बायकांना मॉर्निंग सिकनेस, सकाळी उलट्यांचा त्रास असतो, त्याच्यामुळे ब्रश नीट करू शकत नाही. काय काय बायका तर असं असतात की अगदी ब्रश तोंडात घातला की लगेच उलटी येते, नीट ब्रशिंग होत नाही. आणि ह्या सगळ्या कारणांमुळे प्रेग्नन्सीमध्ये हिरड्यांचे आणि दातांचे विकार जास्ती होतात. त्याच्याकरता काय करायचं, मी हे अगदी आवर्जून सगळ्यांना सांगतो. म्हणजे जेव्हा प्लॅन्ड प्रेग्नन्सी असते, आता अनप्लॅन्ड प्रेग्नन्सी असेल तुम्ही काहीच करू शकत नाही, पण जेव्हा प्लॅन्ड प्रेग्नन्सी असते तेव्हा तुम्ही प्रेग्नन्सीला प्लॅनिंग करायच्या आधी ना, एक दाताच्या, जी स्त्री असते त्यांनी दाताच्या डॉक्टरकडे नक्की जावं आणि आपलं एक चेकअप करावं. जे अर्जंट आहे, ज्या गोष्टी पुढे नंतर प्रॉब्लेम देणार आहेत त्याची ट्रीटमेंट करून घ्यावी. कारण होतं काय ना की प्रेग्नन्सीमध्ये पहिल्या 3 महिन्यात आणि शेवटच्या 3 महिन्यात शक्यतो दाताची ट्रीटमेंट अवॉइड करायची असते. मधल्या 3 महिन्यामध्ये दाताची ट्रीटमेंट करू शकतो, पण अगदी म्हणजे पहिल्या 3 आणि शेवटच्या 3 करायचीच नाही असं नाही. आपल्या गायनेकोलॉजिस्टच्या सहाय्याने आणि आपण करू शकतो, पण शक्यतो पहिल्या आणि शेवटच्या 3 महिन्यामध्ये आपण दाताची ट्रीटमेंट अवॉइड करतो. मग होतं काय की जेव्हा खूप पेन होत असतं, जेव्हा दुखत असतं, तेव्हा आपल्या शरीरामध्ये बरेच हार्मफुल केमिकल्स होत असतात आणि जास्ती हेवी आपण डोस देऊ शकत नाही, अँटीबायोटिक्स किंवा पेन किलर देऊ शकत नाही, बाळाला त्रास होतो. त्याच्यामुळे हेही करता येत नाही, तेही करता येत नाही, असं होतं. म्हणून दाताची काळजी ही प्रेग्नन्सीच्या आधी तुम्ही एकदा स्त्रींनी डेंटिस्टकडे गेलं पाहिजे. मग आता आपण येऊया बाळ झाल्यानंतर. आता दात यायला चालू कधी होतात, तर बाळ जेव्हा 6 महिन्याचं असतं, 6 ते 7 महिन्यामध्ये दात यायला हे चालू होतात. 6 ते 7 महिन्यात दात यायला चालू होतात आणि ते 2 वर्षापर्यंत हे दुधाचे दात सगळे येतात.
ह्या वयात एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे बऱ्याच वेळेला जे पालक असतात, जे पेरेंट्स असतात, ते काय म्हणतात, माझ्या मुलाचे दात आले ना तेच किडके आले. आता दात कधीच किडके येत नाहीत. काय असतं की एक बॉटल बेबी सिंड्रोम किंवा नर्सिंग केरीज असं म्हणतात. म्हणजे रात्री झोपेत जेव्हा बाळ रडतं तेव्हा एक सवय असते की दुधाची बाटली त्याच्या तोंडात दिली किंवा काही स्वीटनर्स किंवा काहीतरी साखरेचं पाणी हे त्याच्या तोंडात दिलं की पोरग परत झोपून जातं. आणि होतं काय की आपल्या दाताच्या आजूबाजूला म्हणजे खालच्या दातांवरती जीभ असते तेव्हा खालच्या दातांना एवढा फरक पडत नाही, पण वरचे दात असतात ह्याच्या आजूबाजूला दूध साठून राहतं किंवा जे काय स्वीटनर किंवा साखरेचं पाणी जे काय असेल ते साठून राहतं आणि वरचे दात आहेत ते फार फास्ट किडायला लागतात, एकदम पटापट किडतात. म्हणून बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल की लहान बाळांचे ना पुढचे 2 किंवा पुढचे 4 किंवा पुढचे 6 दात हे सगळे काळे पडले आहेत, म्हणजे अगदी काळे काळे झालेले आहेत. तर त्याला म्हणतात नर्सिंग केरीज. तर एक लक्षात ठेवायचं आहे की दूध दिल्यानंतर दुधाची बाटली काढून पाण्याची बाटली त्याला द्यायची आहे. म्हणजे काय तर तोंडामध्ये दाताच्या आजूबाजूला दूध हे साठून राहिलं नाही पाहिजे म्हणून पाणी द्यायचं दूध दिल्यानंतर. मग आता आपण येऊया परमनंट दात. आता परमनंट दात यायला चालू होतात वयाच्या 6, 6.5, 7 वर्षे आपले परमनंट दात यायला चालू होतात. म्हणजे दुधाचे दात वयाच्या 6व्या महिन्याला चालू होतात, ते 2 वर्षापर्यंत येतात आणि परमनंट दात हे वयाच्या 6व्या वर्षी चालू होतात. आता इथे फार मोठं एक गैरसमज किंवा मिसकन्सेप्शन असा असतो की दाढा ज्या असतात, दाढ आपली दाढ असते, दाढा असतात, माणसाला 3 दाढा असतात. 1 नंबरची दाढ, 2 नंबरची दाढ आणि 3 नंबरची दाढ, ज्याला आपण अक्कल दाढ म्हणतो. 1 नंबरची दाढ ही वयाच्या 6व्या वर्षी येते, 2 नंबरची दाढ ही वयाच्या 12व्या वर्षी येते आणि 3 नंबरची दाढ ज्याला अक्कल दाढ किंवा विजडम टूथ आपण म्हणतो हे 18 ते 21-25 पर्यंत येतं. आणि पहिल्या नंबरची जी दाढ असते ही परमनंट दाढ, ही कुठलाही दुधाचा दात पडून त्याच्या जागेवर येत नाही, तर ती इंडिपेंडेंट येते. त्याच्यामुळे बऱ्याच पालकांना काय वाटतं की हा दात आलाय, हा कुठला दुधाचा दात पडून आलेला नाहीये म्हणून हा दुधाचा दात असेल, तर तसं नसतं. तो परमनंट दात असतो, दाढ असते जी वयाच्या 6व्या वर्षी येते. आता मेन सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय तर काळजी कशी घ्यायची. तर ही गोष्ट मी खूप म्हणजे वारंवार सांगतो, सगळ्यांना सांगतो. आता पण ह्या अर्ध्या तासामध्ये बहुतेक 4-5 वेळा मी सांगेन की रात्री ब्रश केल्याशिवाय तुम्ही झोपायचं नाहीये. म्हणजे ब्रश करायचं आणि झोपायचं. ब्रश केल्यावर परत काय खाऊ नका. झोपायच्या आधी ब्रश करणं हे अगदी अनिवार्य आहे. तुम्ही ब्रश हा केलाच पाहिजे. मग ते कसं करायचं की पोरग लहान असल्यापासूनच त्याला ही सवय घालायची. मग अगदी लहान बाळ असेल तर आपण ब्रश करत नाही, मग मलमलीचा कपडा असतो किंवा सिल्कचा कपडा असतो, ह्याने तुम्ही दात साफ करा. मग असे ब्रश मिळतात जे बोटावर घालून त्याला तुम्ही बाळाचा ब्रश करू शकता. बेबी ब्रशेस मिळतात, जसं जसं एज वाढत जातं तसं. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की रात्री झोपायच्या आधी ब्रश केल्याशिवाय झोपायचंच नाहीये. आणि जेव्हा हे लहानपणापासून तुम्ही चालू करताना मग ते आपल्या एक सवय असते. आपण घरातून बाहेरून घरी आलो, पहिले चपला काढला की आपण बाथरूममध्ये जाऊन आपण पाय धुतो, कारण एक सवय पडली असते. जेवायच्या आधी हात पाय धुतो की एक ती सवयच पडली, सांगायला लागत नाही आपल्याला. तशी ही मुलांना ही लहानपणापासून सवयच लागली पाहिजे की रात्री ब्रश केल्याशिवाय झोपायचंच नाही. ओके. अनदर थिंग मला फार सांगायचं आवर्जून सांगावं असं वाटतं ते म्हणजे की लहान मुलांना एक तर मनातून हे काढून टाका की दुधाच्या दाताची ट्रीटमेंट होत नाही असं नसतं. दुधाचे दात आहेत, हे परमनंट नाही आहेत, हे टेम्पररी आहेत, हे पडणार आहेत, जाऊ द्या, ह्याची काय ट्रीटमेंट करायची बघू होते नंतर. तर असं करू नका. दुधाचे दात काय इम्पॉर्टंट असतात तर एक तर जॉ ग्रोथ करता, म्हणजे तुम्ही जॉ ग्रोथ होते. दुसरी म्हणजे ओव्हरऑल ग्रोथ. दुधाचे दातच नीट नसतील, किडके असतील, जर बाळाने नीट आहारच घेतला नाही तर बाळाची म्हणजे लहान मुलाची ग्रोथ होणारच नाही. बऱ्याच वेळेला असं असतं की एक डेंटिस्टची भीती असते, त्याच्यामुळे मुलं सांगत नाहीत की माझा दात दुखतोय की काय. आणि मग काय होतं की वजन कमी होतं, मग लगेच पालक जातात त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे, ह्याचं ना वजनच वाढत नाही, मग काहीतरी रक्तवाढीचं टॉनिक घ्या, हे घ्या. पण कधी तुम्ही हे पाहिलंय का कदाचित त्याचं दात दुखत असेल आणि तो भीतीपोटी तुम्हाला सांगत नसेल, असंही होतं. आता आपण त्याच्या
ह्याच मुद्द्याकडे येऊया. एक गोष्ट मला सांगायची वाटते ती म्हणजे मुलांना ना डेंटिस्टची भीती घालू नका. मग डेंटिस्टची काय म्हणजे कुठल्याही डॉक्टरची ना अशी भीती घालवू नका, भीती देऊ नका की तू नीट नाही वागलास तर तुला डॉक्टर अंकलकडे नेऊन टूच करणार किंवा तुला डेंटिस्ट काकांकडे नेऊन तुला टूच करणार, अशी भीती देऊ नका. त्यांनी होतं काय, एक नेगेटिव्ह इम्प्रेशन पडतं. म्हणजे डॉक्टर म्हणजे कोणतरी वैर किंवा डेंटिस्ट काका म्हणजे कोणतरी वैर आहेत, म्हणजे इथे गेल्यावर मला खूप वेदना होणार आहेत, खूप त्रास होणार आहेत, असं करू नका, भीती देऊ नका. मग खूप लोकांना सवय असते, अरे कारल्याची भाजी खा नाहीतर मी डेंटिस्ट काकांकडे घेऊन तुला टूच करीन, नाहीतर वांग्याची भाजी खा नाहीतर डेंटिस्ट काकांकडे नेऊन तुला टूच करीन. असं नका, त्यांना भीती देऊ नका. उलट लहान मुलांना उलट सांगत जा की बाबा पण डेंटिस्ट काकांकडे गेलो तर तुझे दात चांगले होतील, तू नीट जेवू शकशील, नीट खाऊ शकशील, आईस्क्रीम खाऊ शकशील, चॉकलेट खाऊ शकशील, केक खाऊ शकशील. आता तुम्ही म्हणाल की डॉक्टर काय सांगतायत, आईस्क्रीम चॉकलेट आणि केक खायला सांगतायत आणि तर दात किडतात. तर असं नसतं. म्हणजे फक्त चॉकलेट खाऊन दात किडतात असं नाही, फक्त केक खाऊन दात किडतात असं नाही. ते एक कारण आहे. म्हणजे जो माणूस केक खात नाही किंवा जो माणूस आयुष्यात, ज्या पोरांनी आयुष्यात चॉकलेट खाल्लंच नाही त्याचे दात किडणार नाहीत असं आहे का, तर नाही. त्याच्यामुळे मुलांना द्या, चॉकलेट द्या, केक द्या, असं काय नाही, पण चूळ भरली पाहिजे. मी सांगितलं तसं रात्री ब्रश केल्याशिवाय झोपायचंच नाही. व चॉकलेट खाल्लं किंवा काय केक खाल्ला तर चूळ भरायची. पुन्हा आपण जेव्हा आहाराकडे येतो तेव्हा एक गोष्ट मला दुसरी आवर्जून सांगायची वाटली, म्हणजे इन बिटवीन मील स्नॅकिंग करू नये. म्हणजे लंच, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण ह्याच्यामध्ये काही चिप्स खाल्ले, काही वेफर्स खाल्ले, काही चिकट पदार्थ खाल्ले, हे शक्यतो अवॉइड करायचं आहे. ज्याला स्नॅकिंग म्हणतो आपण, हे शक्यतो अवॉइड करायचं आहे. आणि जरी दिलं, मी तसं म्हटलं तसं की असं नाही की वेफर देऊच नका किंवा चिप्स देऊच नका, द्या ते ना, पण अगदी रोज नको. रोजच चिप्स दिले, रोजच वेफर्स दिल्या असा प्रकार नको. कोल्ड्रिंक शक्यतो देऊ नका, कारण कोल्ड्रिंक हे ऍसिड असतं, पुन्हा दाताकरता चांगलं असतं, त्याच्यामध्ये खूप शुगरही असते. पण कधीतरी आपलं एक महिन्यातून एकदा किंवा दोनदा गंमत म्हणून दिलं तर त्याच्यात काही वाईट नसतं. ओके, आता आपण येऊया थोडं मोठं, म्हणजे 18 वर्ष. आता मी सांगितलं असतं की दाढ जी असते वयाच्या 6व्या वर्षी पहिली दाढ येते, 12व्या वर्षी दुसरी दाढ येते आणि तिसरी दाढ किंवा जी आपण अक्कल दाढ म्हणतो ही 18 ते 21-25 पर्यंत अक्कल दाढ ही येते. आता काय होतं, बऱ्याच वेळेला या अक्कल दाढी ज्या असतात त्या हाडामध्ये अडकून बसतात, त्याला इम्पॅक्टेड असं म्हणतात. कारण 18 ते 21 पर्यंत माणसाची जी शरीराची वाढ आहे ती बऱ्यापैकी थांबलेली असते. त्याच्यामुळे ह्या ज्या अक्कल दाढी आहेत त्यांना यायला जागा मिळत नाही, त्या हाडामध्ये अडकून राहतात, त्याला इम्पॅक्टेड असं म्हणतात. मग 4पैकी 3 येतात, 1 येत नाही, 4पैकी 2 येतात, 4पैकी कधी 1 येते, 3 येत नाही, असं होऊ शकतं. मग ह्या ज्या इम्पॅक्टेड अक्कल दाढी असतात, ज्या हाडामध्ये अडकलेल्या अक्कल दाढी असतात, त्या कधीही त्रास देऊ शकतात. म्हणजे त्या येताना, म्हणजे 18 ते 21 मध्ये येताना त्रास देऊ शकतात किंवा अगदी 40 किंवा 50 किंवा कधी 60चे म्हणजे कधीही त्रास देऊ शकतात. मग यू कॅनॉट प्रेडिक्ट ते कधी त्रास देऊ शकतील. त्याच्यामुळे असं असतं की या अक्कल दाढी ज्या आहेत या काढलेल्या कधी पण चांगल्या असतात. आता ह्याच्यामध्ये पण अशी 2 मतं असे आहेत की काही लोक म्हणतात की जोपर्यंत त्रास देत नाही ना तोपर्यंत काढू नका. आम्ही असं सांगतो की त्रास देत नाहीये ना मग त्रास देईपर्यंत थांबू नका, जेव्हा त्रास देत नाही तोपर्यंत ह्या अक्कल दाढी काढून टाका. एक गोष्ट मी फार आवर्जून सगळ्यांना सांगतो ती म्हणजे की जी मुलं बाहेर गावी, म्हणजे उदाहरणार्थ आपले इंजिनिअरिंग झाल्यानंतर MS वगैरे करायला जातात, तर ती अमेरिकेत जातात, कुठे ऑस्ट्रेलियात जातात, तिथे डेंटल ट्रीटमेंट एक तर बरीच कॉस्टली आहे आणि तुम्हाला इन्शुरन्स शिवाय वगैरे कोणी म्हणजे आतमध्ये घेणारही नाही. त्याच्यामुळे तिकडे बऱ्याच वेळेला मी असं, म्हणजे माझे कझिन्स आहेत किंवा माझे पेशंट्स आहेत की तेव्हा तिकडनं मला फोन करतात किंवा व्हॉट्सअप करतात की बाबा आता काय करू दादा, माझं असं असं दुखतंय. मग तिथे औषधही सहजासहजी मिळत नाहीत, प्रिस्क्रिप्शन शिवाय तिकडे तुम्हाला औषधही मिळत नाहीत. त्याच्यामुळे काहीतरी बाबा ओव्हर द काउंटर पेन किलर घ्या वगैरे असं करायला लागतं. त्याच्यामुळे जर तुम्ही बाहेरगावी शिकायला जाणार असाल आणि तुमच्या तोंडामध्ये जर इम्पॅक्टेड म्हणजे हाडामध्ये अडकलेले जर अक्कल दाढी असतील तर त्या काढा आणि मग जा.
इनफॅक्ट तुम्ही सगळं डेंटल ट्रीटमेंट इथे करून जा, कारण तिथे बाहेर गेल्यावर डेंटल ट्रीटमेंट ही होत नाही. असं आहे. ओके, ठीक आहे. लेट मी जस्ट रेफर टू माय नोट्स. येस, इथे एक गोष्ट सांगायची वाटते ती म्हणजे दातांचा आणि डोळ्यांचा काही संबंध नसतो. खूप लोक म्हणतात की अरे दात काढला तर माझ्या आय साईटला, माझ्या डोळ्यांना काय फरक पडेल का? तर असं काही कनेक्शन नसतं. अक्कल दाढीचं आणि अकलेचं काही कनेक्शन नसतं. कदाचित 18 ते 21 मध्ये लोकांना अक्कल येते म्हणून त्यावेळेला जी दात येते तेव्हा अक्कल दाढ असं म्हणत असतील. आजकाल पोरांना अकला जास्ती लवकर येतात, त्याच्यामुळे अक्कल दाढेचा आणि अकलेचा काही संबंध नसतो. अक्कल दाढेचा आणि डोळ्याचा काही संबंध नसतो. त्यामुळे काढल्यानंतर काही त्रास आहे वगैरे अशातला प्रकार हा नसतो. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे इथे एक गोष्ट सांगायची वाटते ती म्हणजे की बऱ्याच लोकांना असं वाटतं की एक दोन दात नसतील ना तर काही फरक पडत नाही, आपण काय किडलाय ना तर दात काढून टाकू, काय फरक पडतो? दात एक दात नसेल, दोन दात नसतील, आपण चावू तर शकतोय. पण तसं नसतं. काय होतं, जेव्हा एक किंवा दोन दात नसतात तेव्हा बाकीचे दात असतात ना ते हलतात, दे शिफ्ट, दे मूव्ह. म्हणजे अगदी ओव्हरनाईट शिफ्ट किंवा मूव्ह होत नाही, तर फार वर्षांनी होतात, पण ते शिफ्ट. आणि त्यांनी होतं काय की चावायची जी प्रक्रिया असते ना, अन्न चावायची प्रक्रिया जी असते, च्युइंग ऍक्शन जी असते, ती थोडी डिफिकल्ट होत जाते, ती थोडी त्रासदायक होत जाते. हे त्या माणसांना कळत नाही, पण ते कसं असतं की ती त्रासदायक होते. काही दात नसतील आणि काही दात असतील तर आपला जो जॉ आहे तो आपण वाकडा बंद करतो. कारण समजा मला इथे दातच नसतील आणि इथे दात असतील तर मी साहजिक आहे हा जो जॉ आहे, माझा जबडा आहे, हा असा वाकडाच बंद करणार. आणि त्याच्यामुळे होतं काय, ह्या ज्या मसल्स असतात त्याच्यावर खूप ताण येतो. फेसचे सगळे मसल्स असतात हे सगळे कनेक्टेड असतात. म्हणजे आता तर लेटेस्ट असं आढळून आलंय की बऱ्याचशा वेळेला अनएक्सप्लेन्ड हेडेक, म्हणजे लोकांचं डोकं दुखतंय आणि ते डोकं का दुखतंय, बाबा मायग्रेन आहे का, डोळ्याचा काय प्रॉब्लेम आहे का, हे सगळं करून झालं तरी लोकांचं डोकं दुखतंय. मग त्याच्यामुळे का दुखतंय, तर अशा लोकांमध्ये असं पाहण्यात आलंय की त्यांच्या दातांचा प्रॉब्लेम आहे, त्यांच्या जबड्यांचा प्रॉब्लेम आहे. बऱ्याच वेळेला मागे म्हणजे डोक्याच्या मागे किंवा अपर बॅक हे लोकांना असं वाटतं की स्पॉन्डिलायटिस, म्हणजे स्पॉन्डिलायटिस सारखं जे दुखणं आहे त्याचंही कनेक्शन ओरल कॅव्हिटी म्हणजे दात किंवा तुमचा हा जो जॉ आहे, हा जबडा आहे, ह्याच्यात त्याचं कनेक्शन आहे. त्याच्यामुळे असं समजू नका की एक दोन दात गेलं तर काय फरक पडतो रे बाबा, असं समजू नका. त्यांनी बराच फरक पडतो. आणि ते काय होतं की एक दात नाहीये, मग दोन दात नाहीयेत, मग तीन दात नाहीयेत. मग मी अशी लोक पाहिली आहेत की आता आपण पकडून चाललोय की 32 नाही 28 दात असतात. नॉर्मली 28 पकडून चाललोय, 32 नसतात असं पकडून चाललोय. पण काही काही लोकांमध्ये मी असं पाहिलंय की तोंडामध्ये अगदी 14 दात आहेत, तरी नाही मी सगळं चावू शकतो, नाही मी चकली पण खातो, पण हे पण खातो. पण ते कसं असतं की यू आर गेटिंग यूज टू इट. तुम्ही त्याच्यावर ताण देताय, तुम्ही ह्या जॉईंट वरती ताण देताय, तुम्ही या मसल्स वरती ताण देताय. आणि हा जो जॉईंट आहे ना, हा जो जबडा आहे, हा फार एक युनिक म्हणजे वेगळं हाड आहे. म्हणजे हे जे हाड आहे मॅन्डिबल असं म्हणतात, त्याचा एक जॉईंट इकडे असतो आणि एक जॉईंट इकडे असतो. हे खूप कॉम्प्लेक्स जॉईंट आहे हा. म्हणजे शरीरामध्ये कुठलाही असा जॉईंट नाहीये, समजा मी डावीकडचं हे हलवतो हे उजवीकडचं हलतं का, नाही. पण हा जो आपला बोन आहे याचा जॉईंट असा आहे की दोन्हीकडचं हलतात. त्याच्यामुळे खूप कॉम्प्लिकेटेड जॉईंट आहे तो, असं आहे. बरं, आता आपण थोडं येऊया. बरीच लोक म्हणतात की दात, मला असं काहीतरी करा की दात माझे किडलेच नाही पाहिजेत. असं शक्य आहे का, तर नाही. एक लक्षात घ्या की दात किडणं ही प्रक्रिया जी आहे ना, ही मल्टीफॅक्टोरियल आहे. म्हणजे त्याला एक गोष्ट कारणीभूत नाहीये. तुम्ही काय खाता, कसं खाता, कधी खाता, काळजी घेता का, ब्रश करता का, रात्री ब्रश करता का, चूळ भरता का, कसं ब्रश करता. बरं, ह्याच्यामध्ये थोडा जेनेटिक मेकअप पण आहे. म्हणजे जर आई वडिलांचे दात खराब असतील तर मुलांचेही होतात. एक जेनेटिक फॅक्टर पण आहे. त्याच्यामुळे ना असं कुठलंही औषध नाहीये, असा कुठलाही ट्रीटमेंट नाहीये की जी केल्यानंतर
दात किडणारच नाहीत. पुन्हा बऱ्याच वेळेला असंही होतं की आपल्या 4 चौघांमध्ये आपण मित्रांमध्ये असतो आणि एक मित्र म्हणतो की अरे यार माझ्या दाताचे खूप प्रॉब्लेम आहेत, मी किती काळजी घेतो, मी रात्री ब्रशही करतो, मी चूळही भरतो, तरी माझे प्रॉब्लेम आहे. दुसरा एक मित्र म्हणतो अरे मी काही करत नाही, मी तर एक खातो ते खातो सगळं खातो, पण माझा एकही दात किडलेला नाही. त्याच्यामुळे कसं आहे ना, हे फार सब्जेक्टिव्ह आहे, इट डिफर्स फ्रॉम पर्सन टू पर्सन. त्याच्यामुळे काही गोष्टी आहेत ज्या आपण मुलांमध्ये करू शकतो. त्याच्यामध्ये एक फ्लोराईड वॉर्निश आहे. फ्लोराईड वॉर्निश म्हणजे जसं आपण लाकडाच्या आपले जे फर्निचर असतं त्याला वॉर्निश लावतो, तसाच एक दातावरती वॉर्निशचं एक कोटिंग करता येतं, किंवा फ्लोराईड ट्रीटमेंट असते, किंवा पिट अँड फिशर सीलेंट असतात. अशा काही गोष्टी आहेत जेणेकरून लहान मुलांच्या दातांना कीड लागायचं प्रमाण जे आहे ते आपण कमी करू शकतो, स्लो करू शकतो. असं त्याच्यामध्ये अगदी 100% असं कोणीही असं तुम्हाला लिहून देणार नाही की हे करा मग तुमच्या मुलांना कीड लागणारच नाही दाताला, असं नाही. हो, पण आपण ह्या गोष्टी केल्याने ह्या ज्या प्रोसेस आहेत, दाताला कीड लागायचं जे स्पीड आहे किंवा जो रेट आहे तो आपण कमी करू शकतो. दुसरं आपण काय करू शकतो, रात्री सांगितलं असतं ब्रश करायलाच पाहिजे. फायबरस फ्रुट्स, आता फायबरस फ्रुट्स मध्ये त्याच्यामध्ये आलं आपलं सफरचंद किंवा आपलं पेर असतं किंवा गाजर, हे जे फायबरस गोष्टी असतात त्यांना एक नॅचरल क्लिन्झिंग ऍक्टिव्हिटी करतात. म्हणजे ते खाल्ल्यानंतर ना दात ते साफ होतात. त्याच्यामुळे जेवल्यानंतर एक फ्रूट खायचं किंवा गाजर खायचं ही एक चांगली इज अ व्हेरी गुड हॅबिट, तुम्ही करू शकता. असं आहे. बरं, आय थिंक आय हॅव ओके. सो पुन्हा एकदा सांगीन, रात्री ब्रश करा, ब्रश केल्याशिवाय झोपू नका. आता काय होतंय, या लॉकडाऊनमुळे आपण बिंज वॉचिंग करतोय, मग ते नेटफ्लिक्स असो, अमेझॉन प्राईम असो, हे असो, आपण टीव्ही बघतोय आणि रात्री टीव्ही बघताना आपण काय करतो, हे खा ते खा, मी खातो, मी खोटं बोलत नाही. मग ते वेफर्स खा बाबा, फरसाण खा, काहीतरी चिप्स खा, ते आपण करतो. म्हणून काय तर रात्री ब्रश करणं हे फार महत्वाचं आहे. आता आपण काय करूया की लेट्स कम टू दी टाइम नाव, म्हणजे आता जे लॉकडाऊन आहे. तर एक तर तुम्ही म्हणजे मी आय एम एज्युमिंग की तुम्ही घरी राहा, म्हणजे घरी आहात, कारणाशिवाय बाहेर पडू नका, घरीच राहा. कारण हा जो कोरोना व्हायरस जो आहे हा एक फ्लू व्हायरस आहे. म्हणजे जसं हवामान बदलतं आणि आपल्याला सर्दी पडतं, सर्दी खोकला होतो, तो फ्लू असतो, तसाच फ्लू व्हायरस आहे हा व्हायरस फार इझिली पसरतो, फार पटकन पसरू शकतो. मग तो हवेत, कोण आपल्या जवळ शिंकलं, कोणी खोकलं, ते पसरू शकतं. फोमाइट्स म्हणजे अगदी सिंपल सांगायचं म्हणजे की कोणाला तरी कोरोना आहे आणि त्यांनी आपलं रुमालाने आपलं तोंड पुसलं आणि तोच रुमाल आपण वापरला. किंवा अगदी सोपी गोष्ट म्हणजे कोणाला तरी आहे कोरोना आहे, त्यांनी बाबा असं काहीतरी केलं, एक पेन घेतलं, त्या पेनाने लिहिलं आणि ते ठेवलं. दुसऱ्या माणसाने ते पेन घेतलं, त्या पेनाने लिहिलं आणि त्या माणसाने असं केलं की डोळे वगैरे चढले, तर हा पटकन इन्फेक्ट होऊ शकतो. त्याच्यामुळे आणि हा किती लहान व्हायरस आहे, म्हणजे 0.1 मायक्रॉन, म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 1 मिलीमीटर जो असतो, आपण फुटपट्टीत एक 6 इंचची पट्टी असते, त्याच्यात 1 मिलीमीटर जो असतो, त्या 1 मिलीमीटर ते मी जर 10,000 भाग केले तर एक भाग हा एक कोरोना व्हायरस असतो. किंवा एका पट्टीच्या 1 मिलीमीटर मध्ये 10,000 व्हायरस मी ठेवू शकतो. हा एवढा छोटा व्हायरस आहे, बॅक्टेरियापेक्षा छोटा व्हायरस असतो. बरं, आता झालंय काय की अगदी कालचीच बातमी म्हणजे डेंटल क्लिनिक्स बंद ठेवायला सांगितली आहेत. त्याच्यात कसं झालंय की कंटेनमेंट झोन म्हणजे आपण बघता की केस मिळाली की त्या बिल्डिंगवर एक बीएमसीचं एक हे लागतं आणि एक बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजे बीएमसी आणि पोलिसाचं हे लागतं की बाबा हा कंटेनमेंट एरिया आहे. तर कंटेनमेंट एरियामध्ये क्लिनिक चालूच ठेवायचं नाहीये. रेड झोन, आता अख्खा हा मुंबई हा रेड झोन आहे. या रेड झोन मध्ये फक्त इमर्जन्सी डेंटल ट्रीटमेंट अलाउड आहे.
आता कसं असतं, एक इलेक्टिव्ह असते आणि एक इमर्जन्सी असते. इलेक्टिव्ह म्हणजे काय, की बाबा दात साफ करायचे आहेत, पान बिन खाऊन सिगरेट वगैरे पिऊन दात खराब झालेत आणि ते आपण दात जाऊन दात साफ करून येतो, तर हे इलेक्टिव्ह झालं. आणि इमर्जन्सी मध्ये सूज झालेली आहे, असह्य दुखतं आहे, स्पेस इन्फेक्शन आहे. स्पेस इन्फेक्शन म्हणजे काय असतं, की सूज जी आहे ना ती पसरत पसरत जाते. मग ती इकडची सूज इथे जाईल, डोळ्याखाली जाईल, डोळ्याखाली सुजेल, किंवा इकडची सूज खाली जाईल, इथे जाईल, ज्याला स्पेस इन्फेक्शन म्हणतात. ह्या इमर्जन्सीज झाल्या. तर त्याच्यामुळे त्या फक्त ट्रीट होत आहेत. आता काय एक थोडक्यात सांगतो, की का बंद ठेवायला सांगितलंय, की आता घाबरलेत का, तर असं नाही. काय होतं ना, डेंटिस्ट हे खूप हाय रिस्क कॅटेगरीमध्ये येतात. कारण कोरोना व्हायरस जो आहे तो आपल्या छातीमध्ये, आपल्या श्वासनलिकेत, आपल्या नाकात, तोंडात, आपल्या लाळ जी असते त्याच्यामध्ये पण असतो. आणि तुम्ही पाहिलंच असेल, की आम्ही डेंटिस्ट जेव्हा काम करतो, जेव्हा आम्ही दातामध्ये काम करत असतो, जेव्हा आम्ही ते यंत्र वापरतो, जे आमचं हँडपीस वापरतो, त्याच्यामध्ये फार जोरात प्रेशरमध्ये एअर म्हणजे हवा आणि पाणी असतं, कारण कूलंट लागतं. तर पाण्याचे फार छोटे छोटे तुषार असतात, पाण्याचा फार छोटे लहान तुषार असतात, आणि त्याच्यामध्ये पेशंटचं रक्त, लाळ हे सगळं मिश्रित असतं आणि एरोसोल होतो. एरोसोल म्हणजे ते सगळं हवेत जातं, त्याच्यामुळे स्प्रेड व्हायचे चान्सेस फार जास्ती असतात. आता असं नाही की म्हणजे एव्हरीबडी इज ॲट रिस्क, इव्हन नाक कान घसा ENT सर्जन्स आहेत ते पण रिस्क मध्ये आहेत. पण डेंटिस्ट्रीमध्ये एरोसोल फॉर्मेशन होतं, त्याच्यामुळे जरा हाय रिस्क असल्यामुळे आता डेंटल ट्रीटमेंट जी आहे ती फक्त इमर्जन्सी करता मर्यादित आहे. आता आपल्याला काळजी काय घ्यायची आहे, बऱ्याच वेळा असं होतं दातामध्ये प्रॉब्लेम असतो, पण आज जाईन उद्या जाईन, बाबा दात किडला आहे, होल आहे माहिती आहे, मग आज जाईन उद्या जाईन, आणि त्याच्यामध्ये नेमका कोरोनाचा लॉकडाऊन झाला. म्हणजे तुम्हाला ऑलरेडी त्रास आहे, दातामध्ये खड्डा आहे, कीड लागलेली आहे, थोडाफार पेन वगैरे चालू झालंय. मग अशा वेळेला तुम्हाला काय करायला पाहिजे, की ते पुढे ऍग्रिवेट होऊ नये, ते जे पेन आहे, ते जे दुखणं आहे ते वाढू नये, म्हणून काळजी घ्यायची आहे. तिकडनं चावू नका. खाण्यामध्ये मग खूप गरम, खूप थंड, खूप कडक गोष्टी खाऊ नका. अशा काही गोष्टी खाऊ नका ज्या दातामध्ये अडकतील. म्हणजे उदाहरणार्थ चणे, शेंगदाणे, चिकी अशा गोष्टी खाऊ नका, कारण ऑलरेडी तुम्हाला तिथे दातामध्ये प्रॉब्लेम आहे. तर ती तुम्हाला काळजी घ्यायची आहे. बरं, आता करायचं काय, तर करायचं काय नाहीये ते मी आता सांगतो. दातामध्ये लवंगाचं तेल, मीठ, हळदी, तुरटी, कैलास जीवन, झंडूबाम, टायगर बाम, अमृतांजन काहीतरी घेतलं, दातात घातलं, असलं काही प्रकार करायचा नाहीये. गालावरनं गरम पाण्याचा शेक केला, बाम लावला, तेल लावलं, असला काही प्रकार करायचा नाहीये. सगळ्यात पहिले तर तुमच्या डेंटिस्टला फोन करा, त्यांच्याशी बोला की तुम्हाला काय त्रास होतोय. मग ते बघतील की बाबा किती इमर्जन्सी आहे, लगेच काही करायची गरज आहे का, ते असेच केलं जातं. आता आम्ही काय करतो, व्हॉट आय डू, की आधी फोन कॉल करतो किंवा व्हॉट्सअपवरती व्हिडिओ कॉल करतो, किंवा त्यांचे फोटो आम्ही मागवून घेतो की बाबा किती सिव्हिअर आहे, किती हा त्रास जास्ती आहे हे बघायला. आणि मग त्या हिशोबाने मग आम्ही काय करतो, बाबा काही गोळ्या देऊन आता काही थांबवता येते का, आता गोळ्या देऊन, अँटीबायोटिक देऊन, पेन किलर देऊन हे आता जे काय प्रॉब्लेम आहे ते शांत करता येतील का, ते आम्ही बघतो. मग ते आम्ही मेसेज करतो किंवा प्रिस्क्रिप्शन पॅडवर लिहून त्याचा फोटो काढून तुम्हाला व्हॉट्सअप केला जातो. तर पहिले हे ट्राय करतो आम्ही की बाबा आत्ता जे आता एकदम रेड झोन आहे, आपला कमीत कमी आपल्याला बाहेर पडायचंय, तर अवॉइड करता येईल का ते बघतो. नाहीतर बाबा खूपच त्रास होतोय, खूपच पेन आहे, मग कसे म्हटलं कसं की सूज आली आहे, स्पेस इन्फेक्शन आहे, तोंड उघडत नाहीये, असं काय असेल, आणि ताप येत असेल, असं काय असेल, म्हणजे मग ते सेप्टिसिमिया येतो, मग त्याला लगेच आपल्याला काही ना काहीतरी करायला लागतं. मग ते दात काढायचं आहे, जे काय करायचंय ते, मग तुम्हाला ते तुम्ही डेंटिस्टला तुमच्या फोन करा आणि अपॉइंटमेंट घेऊन जा. आता आपण त्याच्याकडे येऊ. आता आम्ही काय करतो की तुम्ही काय करायला पाहिजे, तर एक तर आम्ही काय करतो की अपॉइंटमेंट घेऊनच तुम्ही यायचे. म्हणजे ज्या वेळेला म्हणजे वेटिंग रूम मध्ये बसायची गरज लागायला नाही पाहिजे, अपॉइंटमेंट घेऊनच जायचं आणि त्याच वेळेला पोहोचायचं. पुन्हा शक्यतो असं बघायचं की दोनदा जायची गरज लागली नाही पाहिजे. म्हणजे एकदा तुम्ही चेक करायला गेलात आणि त्याच्यानंतर पुन्हा ट्रीटमेंट करायला गेलात, तर असं करायचं नाहीये. जायचं ते ट्रीटमेंट करताच जायचं.
अपॉइंटमेंट घेऊन जायचं. समजा तुम्ही दाताच्या डॉक्टरांकडे गेलात आणि तिथे गर्दी असेल, सोशल डिस्टन्सिंग होत नसेल, 6 फुटाचं अंतर नसेल, तर काय करायचंय, 2 मीटरचं अंतर नसेल तर चक्क बाहेर उभा राहा आणि डॉक्टरांना सांगा की माझा नंबर आला की मला बोलवा. ह्याच्यामध्ये काही गोष्टी, एक फार इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जाताना थेट डॉक्टरांकडे जायचंय. बाहेर निघालोय म्हणून आता मी काहीतरी भाजी घेतो, मच्छी घेतो आणि मग डॉक्टरांकडे जातो, असं करायचं नाहीये. कुठल्या गर्दीच्या ठिकाणी जाऊन मग डॉक्टरांकडे जायचं नाहीये. निघताना पण तसंच करायचं आहे. तुम्ही डॉक्टरांकडे निघालात की बाबा आता निघालोय, तुम्ही काहीतरी भाजीपाला घेतो, मच्छी बिच्छी घेतो आणि मग घरी जातो, असंही करायचं नाहीये. डॉक्टरांकडनं निघालात की थेट घरी जायचं आहे. आपले कपडे काढून साबणाच्या पाण्यात ठेवायचे आहेत आणि पहिले आंघोळ करायची आहे. दुसऱ्या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या, बरोबर जास्ती लोकांना घेऊन जाऊ नका. कोणाला तुम्हाला बरोबर न्यायचंच असेल तर एका माणसाला बरोबर न्या. कमीत कमी बॅगा न्या, म्हणजे मोठी पर्स, मोठी सॅक, लॅपटॉप बॅग नेऊ नका. छोटी पर्स न्या. स्त्रियांना आम्ही सांगतो की केस नीट बांधून ठेवा. कमीत कमी ज्वेलरी घाला, कमीत कमी दागदागिने घाला. आणि जे काय तुमच्या बरोबर जे काय पाकिट वगैरे जे काय असेल तुमच्या बरोबर जे असतील त्यांना आम्ही बाहेर ठेवायला सांगतो. आमच्या ऑपरेटरीमध्ये, म्हणजे जिकडे डेंटल चेअर असते, जिकडे आम्ही काम करतो तिकडे ह्या गोष्टी आम्ही घेत नाही, असं आहे. आणि अच्छा, पेमेंट करता इन्सिस्ट ऑन इलेक्ट्रॉनिक पेमेंट. आता सगळ्यांकडे, आमच्याकडे पण आहे की मग ते गुगल पे झालं, पेटीएम झालं, NEFT झालं, भीम, UPI, खूप प्रकार आहेत. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम म्हणजे त्याच्यामध्ये ऍडव्हान्टेज काय असतं की तुम्हाला तुमचं पाकिट काढायला लागत नाही, तुम्हाला नोटांची देवाणघेवाण करायला लागत नाही. तुम्ही इलेक्ट्रॉनिकली ते पेमेंट करू शकता. तर अगदी वर्स्ट केस सिनारिओ म्हणजे खूपच त्रास असेल तर तुम्ही जे इन्स्टिट्यूट्स आहेत, म्हणजे आपलं नायर डेंटल आहे बॉम्बे सेंट्रलला, किंवा सेंट जॉर्ज आहे आपल्या CST ला, जे दाताचे हॉस्पिटल्स आहेत, तिथेही तुम्ही जाऊ शकता. पण शक्यतो आता तर अगदी कालचीच न्यूज म्हणजे की दवाखाने बंदच ठेवायचे आणि फक्त इमर्जन्सीच करायची आहे. तर तुम्हाला फक्त एक बघायचं की ती इमर्जन्सी तुमच्यावर येऊ नये, त्याची काळजी घ्या. रात्री नीट ब्रश करा. मी सांगितलंच, मी अगदी वारंवार मी म्हटलं तसं मी खूप अगदी बिंबवून ठसवणार, अगदी एक हे करणार आहे की रात्री ब्रश केल्याशिवाय तुम्हाला झोपायचं नाहीये. दुसरं तुम्ही काय करू शकता, कोमट मीठपणाच्या गुळण्या करायच्या. जर तुम्हाला दातामध्ये त्रास वगैरे असेल तर हलकं गरम पाणी घ्यायचं, त्यात मीठ टाकायचं, त्याने गुळण्या करायच्या. आणि मी सांगितलं असं, प्लीज दातामध्ये पिन, सुई, माचीसची कांडी, टाचणी मिचणी टाकून तसं काय खोदू बिदू नका. अगदी काही त्रास झाला तर मेडिकलमध्ये घेतलं, काहीतरी पेन किलर घेतले आणि घरी बसलं, असंही करू नका. तर पहिले तुमच्या दाताच्या डॉक्टरांना फोन करा, त्यांना कन्सल्ट करा. मग ते तुम्हाला नक्कीच सांगतील की तुम्हाला किती त्याची गरज आहे. कारण काय आहे की अजूनही केसेस वाढतायत. आपण कमीत कमी घराच्या बाहेर पडलं पाहिजे. याचा स्प्रेड डेंजरस, आता तुम्ही वाचलंच असेल, तुम्ही पाहिलंच असेल न्यूज मध्ये की हे खूप काही डेंजरस नाहीये, पण आपल्याला काळजी घेतली पाहिजे. अगदी 60-70% लोकांना, 80% लोकांना याच्या काही सिम्पटम्स म्हणजे सर्दी खोकला काहीच नाहीये, आणि बऱ्याच लोकांना तर फक्त मायनर सर्दी खोकला आहे, असं आहे. पण ते जे एल्डरली, म्हणजे आपल्या घरात जे वृद्ध लोक आहेत किंवा अशी लोक ज्यांना दुसरा काही त्रास आहे, मग तो डायबिटीस असो किंवा लंग्सचा काही त्रास असो किंवा दुसरा कुठला त्रास असो, ह्यांना काळजी घ्यायची अत्यंत गरज आहे. त्याच्यामुळे आपण जास्ती काळजी घ्यायची आहे. म्हणजे मी तर हेच म्हणतो की कोरोनाला अगदी घाबरून जाऊ नका, कारण परत असं होणं फार म्हणजे घाबरवत नाहीये मी, पण असं होणं की एकही केस नाही, म्हणजे 0 केस अख्ख्या मुंबईमध्ये, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 0 केसेस झाल्या, असं होणं फार डिफिकल्ट आहे. म्हणजे आता वुहानमध्ये पण आता सेकंड वेव्ह येते, असं म्हणतात की याचे वेव्ह असतात, म्हणजे केसेस वाढतात, मग कमी होतात, मग परत वाढतात, परत कमी होतात, असंही होतं. त्याच्यामुळे आपल्याला काळजी घेऊन ह्याच्याबरोबर जगायचं आहे, घाबरून जायचं नाहीये. आणि येस, सो दॅट्स अबाउट इट. पुन्हा एकदा सांगतो तसं, मुलांकरता काळजी घ्या.
त्यांना रात्री ब्रश केल्याशिवाय झोपायला सांगू नका. त्यांना चांगला आहार द्या. ग्रीन व्हेजिटेबल्स म्हणजे पालेभाज्या आहेत, फळं आहेत, ती नक्की द्या. पुन्हा हेही सांगतो की अगदी अगदी त्यांना की साधू संत बनवू नका की बाबा चॉकलेट दिलंच नाही, आईस्क्रीम दिलंच नाही, केक दिलंच नाही. हे सगळे द्या. मुलांकरता त्या एन्जॉयमेंटच्या गोष्टी आहेत, पण अगदी खूप देऊ नका, अति करू नका. दिलं तरी त्याच्यानंतर त्यांना चूळ भरायला सांगा, त्यांना नीट ब्रश करायला सांगा. काही तुमचे काही प्रश्न असतील तर माझे कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट डिटेल्स मी देतो. ह्याच्यात कमेंट सेक्शनमध्ये मी कॉन्टॅक्ट डिटेल्स देतो. नेटवरती आहेत. मला 24 तास माझा फोन चालू असतो. तुम्ही कधी मला कॉन्टॅक्ट करू शकता. आता लग्न सीझन येतोय आणि आय होप तोपर्यंत केसेस सगळ्या कमी होतील. डिसेंबरमध्ये आता खूप लोकांची लग्न आहेत ती पोस्टपोन झाली आहे, ती डिसेंबरमध्ये होतील. तर लग्न सीझन येतोय. स्माइल डिझायनिंग, स्माइल एनहान्समेंट आपण करतो. मग त्यात ब्लिचिंग असो, दात थोडे पिवळे असतील तर ते थोडे पांढरे करणं असो, दात पुढे असतील तर ते आतमध्ये करणं असो, हे आपण करू शकतो. त्याच्याकरता मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. दुसरं एक माझ्याकडनं एक छोटंसं हे म्हणजे जे एक्स सर्व्हिसेस आहेत, म्हणजे एक्स आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सची जी लोक आहेत, ह्यांना मी एक स्पेशल रेट देतो. त्यांना एक स्पेशल डिस्काउंटेड रेट असतो. एक्स आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सचे रिटायर्ड लोकांना एक माझ्याकडनं एक छोटंसं त्यांच्याकरता एक ॲज अ थँक्यू जेस्चर आहे हे. सो आय गेस आर वी आउट ऑफ टाइम. साई ओके. पुन्हा एकदा थँक्यू. मी गोरेगावकर टीमचं फार मनापासून आभार. थँक्यू मला ही संधी दिल्याबद्दल, मला हा चान्स दिल्याबद्दल. कोणाला पुन्हा सांगतो, काही प्रश्न असतील, कुठल्याही प्रकारचे प्रश्न असतील तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. मला नक्की तुम्ही फोन करू शकता. उद्या सकाळी अजून एक सेशन आहे, ते तुम्हाला कळेलच. आणि मला हे फार म्हणजे मी गोरेगावकर टीमचं मला फार चांगलं वाटतं. म्हणजे ते रोज एक नवीन नवीन टॉपिक ठेवतात. फार उत्तम, फार छान. पुन्हा एकदा थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट. काय असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. स्वतःची काळजी घ्या. स्टे सेफ, स्टे हेल्दी, स्टे ॲट होम. एक मिनिट. हा सॉरी. स्माइल बद्दल मार्गदर्शन म्हणजे ते कसं असतं की चेक करायला लागतं की काय करायची गरज आहे, म्हणजे कितपत ट्रीटमेंट करायची गरज आहे हे बघायला लागतं. त्याच्याकरता एकदा तुम्हाला यायला लागेल की लॉकडाऊन झालं की कॉन्टॅक्ट करा. मग त्याच्यामध्ये किती ट्रीटमेंट करायची गरज आहे, काय करायची गरज आहे. कधी काय असतं, दात छान असतात, अगदी लाईनीत असतात, स्माइल छान असते पण थोडे पिवळसर असतात, मग त्याला आम्ही ब्लिचिंग करतो. किंवा ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंटही करतात, म्हणजे ब्रेसेस तुम्ही पाहिलं असेल, जी तारेची ट्रीटमेंट अगदी कॉमनली आपण म्हणतो की तारेची ट्रीटमेंट, तार लावून दात सरळ करणं, ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट, त्याने दात सरळ करू शकता. किंवा विनियर्स वगैरे असतात, त्यांनी तुम्ही दात एका लाईनीत आणू शकता. असं त्याला बऱ्याच ट्रीटमेंट मोडॅलिटी, म्हणजे बऱ्याच काय वेगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. पण ते कसं, हे केस टू केस वेगळं आहे. म्हणजे आम्हाला बघायला लागतं, आम्ही बऱ्याच वेळेला मॉकअप करतो. कॅन यू जस्ट पास दॅट. एक मॉकअप हा प्रकार असतो, पटकन 2 मिनिटं घेतो, मी दाखवतो. तुम्हाला दिसतंय का, हे मॉकअप आहे. मॉकअप म्हणजे काय, तर प्लास्टर ऑफ पॅरिसचे असं मोल्ड केलं जातं, साचा बनवला जातो आणि त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मोल्ड वरती सफेद रंगाच्या मेणानी आम्ही ती ट्रीटमेंट करून बघतो. त्याला म्हणतो मॉकअप. खोटं म्हणतो ना आपण, खोटं करतो आपण मॉकअप. तर हे मॉकअप करून आम्ही बघतो बऱ्याच वेळेला. पण त्याच्याकरता काय की यू हॅव टू कम टू अस, तुम्ही यायला पाहिजे. त्याला आम्ही नीट फोटोग्राफ्स घेऊन बघतो, व्हिडिओज घेऊन बघतो की तुम्ही कसं बोलताना, हसताना कसं दिसतं. खूप लोकांचं त्यामुळे म्हटलं असतं की वेगळं असतं. काय लोक म्हणतात की मी हसले की माझे खूपच दात दिसतात,
काय लोक म्हणतात की मी हसतो तेव्हा माझे दात दिसत नाही, काय लोक म्हणतात मी जेव्हा हसतो तेव्हा माझ्या ना हिरड्या जास्ती दिसतात पण दात कमी दिसतात. ह्या सगळ्या गोष्टी बघायला लागतात. त्याच्यामुळे आम्ही फोटोग्राफ्स क्लिक करतो, व्हिडिओ घेतो, मॉकअप करतो आणि ते आम्ही प्लॅन करतो. विजय कंसे मॅक्सिमम किती वेळा ब्रश करू शकतो आणि बेस्ट ब्रश आणि पेस्ट? हा, दिवसातून 2 वेळा ब्रश करा, खूप झालं. एक अजून आपण करू शकतो ते म्हणजे काही खाल्ल्यानंतर ना, जर तुम्ही घरी असाल तर तुम्ही किंवा ऑफिसमध्ये असाल तर आपण चूळ ही भरतोच. ही चूळ भरणं आपण फार चांगली गोष्ट आहे. बऱ्याच पाश्चात्य देशामध्ये अगर बऱ्याच वेळेला असं होतं की चूळ लोक भरतच नाहीत, आपण चूळ भरतो, ही फार चांगली आपण गोष्ट करतो. पण चूळ भरायच्या आधी समजा तुमच्याकडे ब्रश असेल तर त्याला पेस्ट न लावता नुसतं ब्रश फिरवा काही खाल्ल्यानंतर. ही पण एक, आता आपण ट्रॅव्हल करताना पॉसिबल होत नाही, ऑफिसमध्ये पॉसिबल होत नाही, पण घरी असाल किंवा छोटा पोर्टेबल ब्रश असेल, ऑफिसमध्ये असाल की खाल्ल्यानंतर बेसिनवर जायचं, नुसता ब्रश फिरवायचा एकदा, त्याला पेस्ट लावायची नाही आणि चूळ भरून टाकायची. ही एक फार चांगली हे आहे, चांगलं सवय आहे. पण दिवसातून 2दा हा ब्रश केलाच पाहिजे. ब्रश 3 प्रकारचे असतात, सॉफ्ट, मीडियम आणि हार्ड. हार्ड ब्रश वापरू नका. सॉफ्ट ब्रश फक्त ज्यांना हिरड्यांचे विकार आहेत त्यांना वापरला जातो. तर मीडियम टूथब्रश वापरायचा, असा ब्रश वापरायचा जो आपल्या तोंडातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाईल. बरेचसे ब्रश असतात त्यांचे ब्रिसल्स जे असतात, त्यांना जे ब्रश असतात ते वेगळ्या आपले आकारमध्ये असतात, वेगळ्या अँगल्स मध्ये असतात, बरेचसे वेगळ्या साईज मध्ये असतात, बाहेरचे मसाजिंग, आतले असे परत तुम्हाला जो ब्रश सूट करेल तुम्ही घ्यायचा. मीडियम टूथब्रश घ्यायचा आहे आणि ब्रश करायचा आहे. टूथपेस्ट पुन्हा असं आहे की पेस्ट कुठलीही वापरा, मी ते सांगतो की पेस्ट तुम्ही कुठलीही वापरा, शेवटी ब्रश करणं आणि नीट करणं हे महत्वाचं आहे. एक पटकन वेळ असेल तर मी पटकन हे दाखवतो. साईडला ब्रश करताना असा ब्रश नाही करायचा आहे, पण असा ब्रश करायचा आहे. 45 डिग्रीज अँगल मध्ये ठेवून ब्रश करायचा आहे, कारण साईडला असा ब्रश करायचा नाही. जो दाताचा चावायची बाजू असते त्याच्यावर तुम्ही असा ब्रश करू शकता, पण मीडियम टूथब्रश वापरा. एक्सक्यूज मी, मीडियम टूथब्रश वापरा. पेस्ट कोणती वापरू शकता, असं काय त्याच्यामध्ये हे नाही. बट पुन्हा 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 सांगतो मी की रात्री ब्रश करा, म्हणजे